नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे फिरूनी पुन्हा उमलेन मी, भाग 1. कथा रेणू श्रावस्ती. काय झालं लक्ष्मी, आज इतका उशीर केलास यायला? स्वतःची चिडचिड लपवत सुधाने विचारलं. काय सांगू मॅडम तुम्हाला, ते मनोज साहेब आहेत ना, त्यांच्या रिचाला काहीतरी झालंय म्हणे. कुठे शाळेच्या पिकनिकला गेली होती. तुम्ही आपल्या घरात बसून असता. तुम्हाला कॉलनीतल्या बातम्या कशा कळणार? लक्ष्मीने म्हटलं. लक्ष्मीला दटावत तिच्या बोलण्याला आळा घालत सुधा म्हणाली, मला ठाऊक आहे, रात्रीच मीच जाऊन आले तिथे. फार काही घडलं नाहीये. तू उगीच सगळीकडे मनाने काही सांगत बसू नकोस. हुशार, शांत, समजूतदार रिचाला काय झालं असेल याचा तिला नीट अंदाज करता आला नाही, तरी एक पुष्टशी अभद्र शंका मनाला चाटून गेलीच. शाळेची पिकनिक गेली होती म्हणे. कॉलेजातून रिटायर झाल्यावर सुद्धा सोसायटीतल्या मुलांच्या सायन्स आणि मॅथ्सच्या ट्यूशन घ्यायची. पैशांची गरज नव्हती, त्यामुळे अनेक गरीब मुलं तशीच शिकायला यायची. हिंदी आणि कॉम्प्युटर हे विषयी ती सहज शिकवू शकत होती. मुलांनी करिअर कसं निवडावं, त्यासाठी कुठला अभ्यास करावा, कसा करावा, या गोष्टी ती इतकी तळमळीने सांगायची की मुलांचे आईवडीलही तिचा सल्ला सर्वोपरी मानायचे. रिचा तिची लाडकी विद्यार्थिनी. कॉम्प्युटरमध्ये तिला विशेष गती होती. लक्ष्मी काम करून गेल्या गेल्या सुधाने तिची मैत्रीण अनामिकाचं घर गाठलं. अनामिका रिचाची मावशी होती. तिने जे सांगितलं ते ऐकून सुधा शहारली. काल शाळेची ट्रिप गंगेच्या पल्ल्याडच्या काठावर गेली होती. बोटिंग वगैरे झाल्यावर सर्वच एकत्र डब्बे खाणं झालं. जिलेबी आणि समोसे शाळेकडून मुलांना दिले गेले. सगळी मुलं आनंदाने सुखावलेली. वेगवेगळे गट करून कोणी भिंड्या, कोणी नाचगाणी, कोणी झाडाखाली लोळणं असं सुरू होतं. काही मुलं जवळपास फिरून पानं फुलं एकत्र करत होती. त्याचवेळी रिचा फिरत फिरत ग्रुपपासून जरा लांब अंतरावर गेली. निघायच्या वेळी सगळी मुलं एकत्र आली तेव्हा रिचा दिसेना म्हणताना शोधाशोध सुरू झाली. थोड्या अंतरावर झोपडीत बेशुद्ध पडलेली रिचा दिसली. टीचर्सपैकी दोघी तिला घेऊन बोटीने पटकन अलीकडच्या काठावर आल्या. इतर मुलं बाकीच्या स्टाफ बरोबर गेली. रिचाला टॅक्सीने इस्पितळात नेलं. तिच्या घरीही कळवलं. घरून आई वडील इस्पितळात पोचले. सुधा स्तब्ध होती. रिचाला भेटायला जावं की न जावं ते तिला समजत नव्हतं. काही क्षणात तिने निर्णय घेतला आणि गाडी काढून सरळ ती रिचाला ॲडमिट केलं होतं त्या इस्पितळात पोचली. समोरच रिचाचे वडील भेटले. रात्रभरात त्यांचं वय 10 वर्षांनी वाढल्यासारखं दिसत होतं. सुधाला बघताच त्यांना रडू आलं. स्वतःला सावरत सुधाने त्यांना थोपटून शांत केलं. तेवढ्यात रिचाच्या आईने तिला मिठी मारली आणि आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली. तिचे हुदके आणि अश्रू थांबत नव्हते. रिचाला झोपेचं इंजेक्शन दिल्यामुळे ती झोपली होती. पण काल रात्री जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा मात्र खूपच रडत होती. घडलेल्या घटनेचा मनावर खोलवर परिणाम झाला होता. मला जगायचं नाहीये वगैरे बोलत होती. अरुणाला तिने रडून घेऊन दिलं. ती थोडी शांत झाल्यावर तिने तिथल्या प्रमुख लेडी डॉक्टरचं नाव विचारलं आणि तिला जाऊन भेटली. हे प्रकरण कृपा करून मीडियापर्यंत जाऊ देऊ नका, कारण त्याच पोरीची बेअब्रू होते. गुन्हेगारांना शासन होत नाही. डॉक्टरही तिच्या मताशी सहमत होत्या. आमच्याकडे येण्याआधीच शाळेने पोलिसात रिपोर्ट केला होता, डॉक्टर म्हणाल्या. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांचं नावही सांगितलं. ते सुधाच्या कॉलेजात एकदा चीफ गेस्ट म्हणून आलेले होते. सुधा सरळ त्यांना जाऊन भेटली. त्यांनी आदरपूर्वक तिचं स्वागत केलं. सर, आपल्या समाजात बलात्कारित मुलीला किंवा स्त्रीला कोणत्या दिव्यातून जावं लागतं ह्याची तुम्हाला कल्पना आहे. आता इतक्या मोठ्या शहरात कोण असेल तो निरपिच्छाच. ते कसं किती काळात शोधाल तुम्ही?
समजा तो नराधम शोधून काढला तरी त्यामुळे त्या निरागस पोरीच्या शरीरावर मनावर झालेल्या जखमा भरून येतील का? कोर्टात केस गेली तर कुठल्या कुठल्या प्रश्नांना ती पोर तोंड देईल. मनाने आत्ताच खचली आहे ती. तिला पुन्हा उभी करायची आपल्याला. तुम्ही कृपा ही केस काढून टाका. मी शाळेच्या ऑफिसरशी बोलते. एवढी कृपा करा. सुधाला एक हुशार प्रोफेसर व नावाजलेली आणि लोकप्रिय शिक्षिका म्हणून पोलीस अधिकारी ओळखत होते. त्यांनाही तिचं म्हणणं पटलं. ते स्वतः व सुधाही शाळेतल्या अधिकारी मंडळीशी बोलले. केस मागे घेतली गेली. सुधा परत नर्सिंग होममध्ये आली. प्रथम तिने रिचाच्या आईवडिलांचं बौद्धिक घेतलं. काय घडलं, आता काय करायचं आहे, पालक म्हणून त्यांनी कसं वागायचं आहे, घराबाहेरच्या लोकांच्या प्रश्नांना विशेषतः तिरकस प्रश्नांना कसं सामोरं जायचं, कशी उत्तरं द्यायची, आपला तोल कसा राखायचा आणि रिचाशी कसं वागायचं हे तिने व्यवस्थित समजवलं. 2 तासाच्या त्या सेशनमध्ये त्यांना 2दा खायला प्यायलाही घातलं. त्यामुळे ती दोघं बऱ्यापैकी सावरली. सुधाने त्यांना 2-3 तास घरी जाऊन विश्रांती घ्या. आंघोळी व रात्रीचं जेवण उरकूनच पुन्हा इथे या. तोपर्यंत मी इथेच आहे. रिचाला व्यवस्थित सांभाळते असंही म्हटलं. भारावलेल्या मनाने अन पावलांनी ती दोघं घरी आली. सुधा रिचाच्या बेडजवळ बसून होती. रिचाला जाग येत होती. ती झोप अन जाग याच्या सीमारेषेवर होती. थोडी हालचाल सुरू झाली होती अन एकदम जोरात किंचाळून तिने डोळे उघडले. त्या अर्धवट गुंगीत तिला स्वप्न पडलं असावं. समोर सुधा दिसताच तिने सुधाला मिठी मारली आणि ती रडायला लागली. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल आणि स्टोरी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.